नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. थ्री पीस प्रिन्सेस ब्लाऊज 29 साईजचा. आज आपण पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भागांचं कटिंग डायरेक्ट अस्तरवरती करणार आहोत. चला तर मग आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. आपल्या ब्लाऊजची सर्वप्रथम उंची टाकूया. 13.5 इंच आहे, तर आपण या ठिकाणी 14 इंच 14.5 इंच घेऊया. 1 इंच पाठीमागच्या भागामध्ये आपण वाढवलेला आहे. 14.5 इंच उंची, 2.25 इंच गळा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. छोट्या मापाचा ब्लाऊज आहे 29 साईजचा, म्हणजे छातीचं माप आहे 7.5 इंच. 2.25 इंचावर गळा टाकलाय. गळा रुंदी, शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. मोंढा आपण 5.5 घेऊया. 5.5 वर मोंढा टाकलाय आपण. आता आपण रुंदी टाकूया. 7.5 इंच आपल्या छातीचं माप आहे, तर 7.5 इंच घेऊया आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊया समोरच्या साईडला, म्हणजे होतं टोटल आपलं 9.5 इंच. तर आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय. 7.5 इंच आपली रुंदी आहे. खालच्या साईडला पण रुंदी टाकूया आपण 9.5 आणि याला जोडून घेऊया. आता आपल्याला पाठीमागचा गळा आणि मोंढ्याला आकार द्यायचा आहे, तर आपण पाठीमागचा मोंढा घ्यायचा आहे 1.5 इंचावर आणि मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मोंढ्याला आकार दिलेला आहे. आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे. त्यासाठी मापाचा ब्लाऊज घेऊया. मापाच्या ब्लाऊजचा जो पाठीमागचा गळा असतो आणि खालची गळ्याची पट्टी असते, ती अशा पद्धतीने उलटी फोल्ड करायची आणि बंद बाजूकडून ठेवायचं आपल्या पाठीमागच्या भागावर अस्तरवर आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं. तर आपण अर्धा इंच या ठिकाणी वाढवून घेऊया. तर हा गळा आहे 9.25 इंचाचा. आता आपण ह्याला 2.25 इंच गळा रुंदी देऊया. 2.25 इंच गळा रुंदी दिलेली आहे. आता याचा बॉक्स तयार करून घेऊ. बॉक्स तयार केलाय. आता आपण याला गोलाकार देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने 29 साईजचं हे पाठीमागच्या भागाचं आपलं मार्किंग झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, 14.5 इंच उंची घेतलेली आहे. तयार उंची आहे 13.5 इंच. तर 14.5 इंच आपण उंची घेतली आहे. गळा घेतला आहे 2.25 इंच. या ठिकाणी पाहू शकता 2.25 इंच गळा घेतलेला आहे आपण आणि 3 इंच शोल्डर घेतलेला आहे. 5.5 इंच मोंढा घेतलाय. पूर्ण रुंदी घेतलेली आहे 9.5 इंच आणि ह्याचा पाठीमागचा गळा आहे 9.5 इंचाचा. तर आता अशा पद्धतीने आपण हे पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग केलंय. आता आपल्याला समोरच्या भागाचं मार्किंग करायचंय. समोरच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी सर्वप्रथम आपण गळा घेऊया 6.5 इंच. 6 इंच तयार गळा आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची उंचीच्या साईडला पण. 2.25 इंच गळा रुंदी आपण टाकलेली आहे. आता ह्याचा बॉक्स तयार करून घेऊया. गळ्याला आकार देऊन घेऊ आपण. गळ्याला गोल आकार द्यायचा आपल्याला. गोल आकार दिलाय गळ्याला. आता आपण मोंढा टाकूया. 5.5 इंच मोंढा. 5.5 इंच मोंढा आहे. पूर्ण रुंदी 9.5 आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच रुंदीमध्ये समोरच्या भागाला वाढवायचं असतं. तर आपण घेऊया 10 इंच समोरच्या भागाची रुंदी मोंढ्याच्या साईडची. 10 इंच रुंदी घेऊया. समोरच्या भागाची रुंदी घेतली आपण 10 इंच. आता 1 इंचावर आपण आकार देऊया समोरच्या मोंढ्याला. पाठीमागच्या मोंढ्याला आपण 1.5 इंचावर आकार दिला होता. अशा पद्धतीने समोरच्या मोंढ्याला आकार दिलाय. आता आपल्याला उंची टाकायची आहे. तर आपण 15 इंच उंची घेणार आहोत. 14.5 इंच घेतलेली आहे पाठीमागच्या भागाची. समोरच्या भागाची घेऊया 15 इंच. 15 इंचावर मार्किंग करायचंय. अशा पद्धतीने 15 इंच उंची आपण समोरच्या भागाची घेतलेली आहे. आता आपल्याला
या ठिकाणी क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे, कारण आपला हा आहे 3 पीस वाला ब्लाऊज. तर 2.5-3 इंच अंतर घेऊया आणि वरच्या साईडला अर्धा इंच आकार देण्यासाठी घेऊया. ह्या ठिकाणी 9.5 घेऊया आणि 2.5 इंच क्रॉसपट्टी घेऊया. अशा पद्धतीने आता 2.5-3 आणि 2.5 ला मिळवायचंय आपल्याला आणि वर जे 1/2 इंच घेतले त्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा आपल्याला आकार द्यायचा आहे. क्रॉसपट्टीचा आकार दिलाय आपण. आता आपल्याला हा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये रुंदी घ्यायची आहे 11.5 इंच, कारण आपल्याला टक्स पॉइंट साठी ही एवढी रुंदी लागते. आता हे 11 आणि 10.5 जे आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर कट करताना आपल्याला हे एवढं कट करायचं आणि ही क्रॉसपट्टी इतकी कट करायची. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया आणि प्रिन्स कटला आपण आकार नंतर देऊया. तर आता आपण क्रॉसपट्टी आणि पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही कटिंग करून घेऊ. सर्वप्रथम गळे कट करायचे आहे दोन्ही. दोन्ही गळे आपण एकत्रच कट करूया. अशा पद्धतीने दोन्ही साईडचे गळे आपण कट केलेत. आता आपण हा पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग करून घेऊया. समोरचा मोंढा पण आपण कट करूया. अशा पद्धतीने दोन्ही मोंढे कट केलेत. आता आपण हे दोन्ही शोल्डर वेगळे करून घेऊ. तर पाठीमागचा भाग आपण वेगळा केलेला आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टीची साईड सर्वप्रथम कट करायची. क्रॉसपट्टी आपली कट झालेली आहे. आता हा राहिलेला भाग आपण कट करून टाकूया. अशा पद्धतीने समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी पण आपण कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला समोरच्या भागाला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर हा समोरचा भाग आहे. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आणि प्रिन्सेस कटचं माप टाकायचं. प्रिन्सेस कटचं माप टाकण्यासाठी आपण घेऊया 3.5 इंच अंतर. त्याच्यानंतर 1.5 इंच समोरच्या साईडला घ्यायचंय आणि आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे टक्सची उंची, कारण 3 इंच आपण ऑलरेडी ह्याच्यातून क्रॉसपट्टीसाठी कमी केलेला आहे आणि ह्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आपण शेप दिलेला आहे. आता ह्याचा आपल्याला कटिंग करायचंय. आता आपण हा आकार पण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं पूर्ण अस्तर कटिंग आपलं पाठीमागच्या भागासहित झालेलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलेलं आहे ते. तर मग आता अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.